लोकांचा संताप एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण व्यवस्थेवर, वक्तव्यांचा बेफिक्रीवर आणि सत्य उघडणं होणाऱ्या प्रतिक्रियेवर केंद्रित आहे. अनेकांना वाटतं की चूक झाली एवढ्यावरच विषय संपवणं योग्य नाही. कारण प्रश्न फक्त वेळ चुकवण्याचा नाही, तर माहिती आधी कशी आली याचा आहे. काही लोक स्पष्टपणे विचारतात की जर अपघाताची वेळ 8 वाजताची असेल तर सकाळी 7 वाजता फोन कसा आला? ही चूक स्मरण प्रश्नाची आहे की निष्काळजीपणाची? ही अजून काही वेगळंच. काही प्रतिक्रिया अधिक आक्रमक आहेत. ते थेट चौकशीची मागणी करतात. फोन कॉल डिटेल तपासा, इनकमिंग कॉल्स पहा, कॉलिंग रेकॉर्डिंग सार्वजनिक करा, संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलवा. लोकांचा एक वर्ग असा आहे की ज्या या संपूर्ण प्रकाराला कट, घातपात किंवा पूर्वनियोजित हालचालींच्या दृष्टीने पाहतो. जो कट रचतो त्याला सगळ्यात आधी माहिती कशी मिळते? जो कट रचतो त्याला सगळ्यात आधी माहिती असते. अशा वाक्यातून त्यांच्या मनातील अविश्वास स्पष्ट दिसतो. त्याचवेळी काही लोक पूर्णपणे विरुद्ध भूमिका घेतात. त्यांचं म्हणणं आहे की धक्कादायक घटनेनंतर माणूस गोंधळलेला अवस्थेत बोलतो. वेळ चुकू शकते, झोपेतून उठल्यावर घड्याळ चुकीचं पाहिलं जाऊ शकतं आणि अशा मानवी चुका इतक्या मोठ्या राजकीय वादात ओढणं चुकीचं आहे. काही जण माध्यमांवरही नाराजी व्यक्त करतात की अनावधानाने झालेल्या विधानावर इतकं चिंतन मंथन कशाला, असा सवाल ते उपस्थित करतात. माझा सर्वात मोठा सूर तो सतत ऐकू येतो तो म्हणजे जबाबदारीचा. इतक्या मोठ्या पदावर असलेले नेते बोलताना अधिक सजग का नसतात? हा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. काही लोक स्पष्टपणे शब्दात सांगतात की अशा वक्तव्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो, अफवा पसरतात आणि दुःखात घटनेचं गांभीर्य कमी होतं. त्याचा जीव केला आणि इथे खेळ सुरू आहे अशी प्रतिक्रिया लोकांच्या वेदना दाखवतात. या सगळ्या कमेंटमध्ये एक गोष्ट स्पष्ट होती, लोक फक्त द्वेष शोधत नाही तर स्पष्टता मागत आहेत. कोण बरोबर कोण चुकले ठरवण्याआधी लोकांना तथ्य हवं आहे. कॉल कधी आला, कोणाकडून आला आणि वेळ कशी समजली, नंतर माफी का मागावी लागली, हे स्पष्ट झालं तरच हा गोंधळ थांबेल असं अनेकांना वाटतं. अखेरीस ही फक्त एक चर्चा नेत्यांच्या वक्तव्यावरती मर्यादित राहत नाही. ती आपल्या राजकीय संस्कृतीवर, सार्वजनिक संवादावर आणि संवेदनशील घटनाबद्ध दाखवणाऱ्या येणाऱ्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उभं करतात. लोक रागावलेले आहेत. काही लोक बचाव करतात, काही उपवास करतात, पण सगळ्यांच्या मनात एकच अपेक्षा आहे, सत्य स्पष्टपणे समोर यावं जेणेकरून शंका नाहीशी होईल आणि विषयाला पूर्ण विराम मिळेल.